नमस्कार प्रेक्षक हो. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर अमृता वसंत पेडणेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपण सगळेच निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याची इच्छा ठेवतो. पण निरोगी आयुष्यासाठी फक्त योग्य आहार आणि व्यायाम एवढंच पुरेसं नाही, तर आपल्या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. चांगल्या सवयी आपल्याला निरोगी ठेवतात, तर काही वाईट सवयी नकळत आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करू लागतात. यातीलच एक गंभीर समस्या म्हणजे व्यसन. व्यसनाची सुरुवात अनेकदा अगदी सहज होते, पण हळूहळू त्याचा परिणाम व्यक्तीच्या शरीरावर, मनावर, कुटुंबावर आणि संपूर्ण समाजावर होऊ लागतो. म्हणूनच व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करणं आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे व्यसनमुक्त भारत अभियान. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ब्रह्मकुमार डॉक्टर सचिन परब सर. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, सरांचा परिचय पाहायचा झाला तर सर हे MBBS, MBA, MSc इन योगा, MSc इन काउन्सिलिंग, PDCR, BA आणि PG DVH अशा विविध पदव्या प्राप्त केल्या आहेत. ते काउन्सिलर, हॅपीनेस कोच आणि कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. तसेच सर ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन टोबॅको अवेअरनेस या उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि माय इंडिया ॲडिक्शन फ्री इंडिया अभियानाचे नॅशनल कोऑर्डिनेटर आहेत. आरोग्यविषयक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभियानांमध्ये त्यांनी लीडर आणि कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं आहे. सर विहासा इंडियाचे कोऑर्डिनेटर आणि फॅसिलिटेटर तसेच RERF मेडिकल विंगचे जॉईंट सेक्रेटरी देखील आहेत. त्या 31 वर्षापासून ते राजयोग ध्यानाचा अभ्यास, आचरण आणि प्रशिक्षण देत आहेत. व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी डी-ॲडिक्शन अवॉर्ड तसेच आदर्श डॉक्टर अवॉर्ड, रोटरी सर्व्हिस अवॉर्ड, आरोग्य रत्न अवॉर्ड 2025 आणि विद्यासागर अवॉर्ड 2026 अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सर हे समस्याओं से समाधान तक आणि हॅपी या मोटिवेशनल बुक्सचे लेखक देखील आहेत. तर अशा अनुभवी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या सरांशी आज आपण व्यसनमुक्त भारत या अभियानाबद्दल संवाद साधणार आहोत. तर याच विषयाला अनुसरून सर माझा प्रश्न असा आहे की व्यसनमुक्त भारत अभियान याचा विषय कसा आहे आणि याचा प्रयोजन काय आहे, काय सांगाल सर याविषयी? व्यसनमुक्त भारत हा आमचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तसं बघायला गेलं तर भारत सरकारने आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 मध्ये नशामुक्त भारत अभियान हा लॉन्च केला, राष्ट्रीय कार्यक्रम. पण ब्रह्मकुमारी संस्था ही अनेक वर्षापासून व्यसनमुक्तीमध्ये आहे आणि माझा भारत व्यसनमुक्त भारत हा कार्यक्रम 2013 पासून मी रन करतो आहे. म्हणजे आमची पूर्ण टीम आहे. ह्याची आवश्यकता काय आहे तर जसं भारत सरकारकडे माहिती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत यावेळेला सर्वात तरुण देश आहे. म्हणजे आपल्या भारताची लोकसंख्या सध्या 147 करोडपर्यंत पोहोचलेली आहे. त्यातले 68 ते 70% हे युवा आहेत आणि ह्या युवांना व्यसनाकडे खेचण्याचा ही लॉबी प्रयत्न करत आहेत आणि युवा गेले तर देश जाण्याचा धोका आहे. दुसरं, हे जे ड्रग्स वापरले जातात त्याचा पैसा भारत विरोधी कार्यांमध्ये वापरला जातो. म्हणून भारत सरकारने याला लॉन्च केलं. पण लवकरच त्यांना कळलं की एकटं सरकार काही करू शकत नाही, मग त्यांना सहयोग पाहिजे NGOचा. आणि ब्रह्मकुमारी ही संस्था विश्वव्यापी संस्था आहे, युनायटेड नेशन्सचे मेंबर आहेत. आमच्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुका लेवलवर, इवन गावामध्ये पण शाखा आहेत आणि आमच्या सर्व सेवा निःशुल्क आहेत. आणि विशेष म्हणजे ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे शिकवला जाणारा राजयोग, हा राजयोग शास्त्रीय दृष्टिकोनातून यांनी सिद्ध केलेलं आहे की व्यसन सुटतं. त्यामुळे ह्या कारणाने त्यांनी आमच्यावर हस्ताक्षर केलं आणि
भारत सरकार आणि आम्ही मिळून हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम पूर्ण भारतात राबवतो. अशाच अनेक संस्था आहेत ज्या देखील सरकारबरोबर मिळून हा कार्यक्रम राबवत आहेत. तर ही सध्या देशाची फार मोठी गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी ह्याला मुख्य टार्गेट करून प्रतिबंध आणि उपचार ह्याच्यावर फोकस करून हा कार्यक्रम राबवला जात आहे. नक्कीच सर, या आजच्या काळात वाढणाऱ्या तरुणांमध्ये जे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतंय तर त्याची प्रमुख कारणं कोणती आहेत? फार मोठा विषय आहे. हे एका वाक्यात उत्तर ठरणार नाही, पण आता डॉक्टर असल्यामुळे थोडं तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं शास्त्रीय कारण हे की मुलांना वाटतं ती मोठी झालेली आहेत, पण त्यांचा मेंदू परिपक्व व्हायला 21 वर्ष लागतात, 20 ते 21. तर ही 20 ते 21 वर्षाच्या खालची मुलं जी असतात त्यांचा मेंदू परिपक्व नसतो. म्हणजे काय, तर ते जे आपले निर्णय घेतात ते भावनिक मेंदूतून घेतात, ज्याला आम्ही एमिगडॅला म्हणतो टेक्निकल भाषेत. एमिगडॅला नावाचा एक छोटा चण्याचा आकाराचा एवढा मेंदूचा साईज असतो. ते भावनेच्या आधारावर नियंत्रण घेतात. आणि ॲडल्ट लोक असतात ते हा पुढचा भाग ज्याला आम्ही प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो तिथून निर्णय घेतात. आता जेव्हा एखादा मित्र यांच्याकडे येतो, जे कॉमनेस्ट कारण आहे ज्याला आम्ही पियर प्रेशर म्हणतो किंवा मित्रांचा दबाव, तर मित्र येतो आणि ऑफर करतो, तर त्यावेळेला तो मुलगा किंवा ती मुलगी ती नाही म्हणायला जे जमायला पाहिजे ते घेत नाहीत. ते म्हणतात एकदा घेतल्याने काय होईल, आहे ना. किंवा काही जण म्हणतात हे तरुण पण पुन्हा मिळणार नाही, आता मजा नाही करणार तर केव्हा करणार. किंवा विशेष मी म्हणेन की जे मीडिया आहेत किंवा प्रसारमाध्यमे आहेत त्याच्याद्वारे काही ॲडव्हर्टाईजद्वारे या मुलांच्या मनामध्ये काही गोष्टी फार विधीपूर्वक पेरल्या जातात आणि त्यांना हे सांगितलं जातं की हे चांगलं आहे जगणं, म्हणजे ह्याला स्टेटस सिम्बॉल मिळालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे वार करतात आणि ती तरुणाई व्यसनाकडे जाण्यासाठी हाय रिस्क असते, आहे ना. हे एक कारण झालं. आता दुसरं महत्त्वाचं कारण की जेनेटिक्स किंवा ज्याला आपण अनुवंशीय म्हणतो. तर जेनेटिक्समध्ये जर तुमच्या शरीरात अशी काही जीन्स असतील ज्याला आपण म्हणू, जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करणारं असेल आणि तुम्हाला ती जीन्स आलेली असेल तर 40 ते 60% लोकांमध्ये त्यांना रिस्क असते. ह्याला आम्ही असं म्हणतो की जीन्स आर लाईक लोडेड गन्स, म्हणजे तुमची बंदूक लोड होऊन आलेलीच आहे जीन्सद्वारे. आता फक्त त्याला पोषक वातावरण मिळालं, मग ते कॉलेजचं असो, ज्या एरियामध्ये तुम्ही राहता ते असो किंवा मित्रांचं, तर मग ती बंदुकीचा चाप ओढला जातो आणि तुम्ही व्यसनाकडे जाता. तर हे दुसरं जीन्स एक इम्पॉर्टंट कारण आहे, है ना. तर ही 2-3 फॅक्टर. आणि तिसरं कारण जर तुम्ही मला विचारलं की घरातलं वातावरण ज्याला आपण जीन्स म्हणतो, तसंच ज्या एरियामध्ये तुम्ही राहता तर तुमच्या घरात प्रोटेक्टिंग फॅक्टर्स कमी असतील आणि तुमचे रिस्क फॅक्टर जास्त असतील, जसं जीन्स आहे तसंच जर तुम्ही अभ्यासात चांगले नसाल किंवा तुमच्या मित्रांचं वायुमंडल चांगलं नसेल ज्या एरियात तुम्ही राहता, तर हे सगळे फॅक्टर्स एकत्रित येऊन ती व्यक्ती व्यसनाकडे जाण्याचे चान्सेस असते. त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. त्यात महत्त्वाचे जीन्स आहे आणि ते वातावरण आणि मेन म्हणजे पियर प्रेशर. फार कमी जण असतात ते तणाव कमी करण्यासाठी पण व्यसनाचा वापर करतात की घेतल्यावर तात्पुरतं बरं वाटतं तणाव. आणि हे पण मी म्हणेन प्रोग्रामिंगच आहे, कारण आपल्याला बॉलिवूडतर्फे हे शिकवलं जातं की दम मारो दम मिट जाएगा हम. तर म्हणजे आपण व्यसन केलं तर आपलं टेन्शन दूर होतं हे सांगितलं जातं. आणि ते सगळ्यात मोठी चूक जी मला वाटते ही होते की तो विद्यार्थी किंवा ती मुलगा आणि मुलगी विचार करते एकदा घेतल्याने काय होणार नाही, आपण पाहिजे तेव्हा सोडू शकतो. हा विचारच माझ्या मते चुकीचा आहे, कारण भरपूर अशी व्यसनं आहे ती एकदा घेतल्यावरच सुरुवात होतात. त्यामुळे आम्ही असं म्हणू की एकदाही याची सुरुवात करू नका, कारण एकदा ब्रेनमध्ये चेंजेस झाले तर मग त्याच्यातून निघणं फार कठीण होऊन जातं. बरोबर, फारच छान माहिती दिली सर तुम्ही. सर, हे तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य किंवा इतर मादक पदार्थांचा आपल्या शरीरावर आणि मनावर नेमका काय परिणाम होतो?
त्याच्यामध्ये जाण्यापूर्वी मी म्हणेन की व्यसन ह्याच्याबद्दल ना, जसं तुम्ही आता म्हणालात ना, तंबाखू, गुटखा, मादक पदार्थ आणि दारू, हो. हा एक व्यसनाचा प्रकार झाला. व्यसन भरपूर लोक हेच समजतात की फक्त पदार्थांचं व्यसन म्हणजे व्यसन आहे. ह्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये सबस्टन्स यूज डिसऑर्डर म्हणतो. म्हणा हे पदार्थांचं व्यसन झालं. त्याच्याबरोबर दुसरा जो व्यसनाचा प्रकार वाढत चाललेला आहे, ज्याला आम्ही वर्तणुकींचं व्यसन म्हणतो, ज्याच्यामध्ये मोबाईल, इंटरनेट किंवा गॅम्बलिंग हे सगळे प्रकार येतात. इवन फूड ॲडिक्शन पण येतं. हा पण व्यसनाचा प्रकार आहे. आणि मला ऑन डिमांड या वेळेला माझे 50% लेक्चर हे मोबाईल आणि इंटरनेट ॲडिक्शनवर होतात. त्यामुळे दोघांमध्ये सेम मेंदूचा आजार आहे. बाकी मग हे व्यसन लागल्यावर भरपूर काही परिणाम होतात, म्हणजे शरीरावर होतात, मनावर होतात. आता तुम्ही जर तंबाखूबद्दलच म्हणाल तर हे आकडे जेव्हा मी सांगतो तर साधारण लोक पण घाबरतात, पण शिकलेल्या लोकांना पण हे आकडे माहीत नाही. तंबाखू आपल्याला वाटतं एकदम साधारण पदार्थ आहे, पण तंबाखू मी तर म्हणेन पूर्ण विश्वासाठी खतरा आहे. अँड दॅट वॉज द स्लोगन ऑफ WHO. म्हणजे 2017मध्ये WHOने सांगितलं, म्हणजे काही वर्षापूर्वी, जो 31 मे दिवस असतो, जागतिक तंबाखू निषेध दिवस, तर त्याचा थीमच होता तंबाखू थ्रेट टू द वर्ल्ड, म्हणा पूर्ण विश्वासाठी खतरा आहे. का? कारण 80 लाखाच्या वरती लोकांचा मृत्यू दरवर्षी तंबाखूमुळे होतो. भारतामध्ये तर वाईट अवस्था आहे. भारतामध्ये दरवर्षी 13.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. आणि एका दिवसामध्ये म्हणा 24 तासाचे तुम्ही आकडे बघाल तर मी थोडं कंपॅरिझन करून सांगतो की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये 413 मरत असतील, आत्महत्येने 450 मरतात दररोज. 466 लोकांचा लगभग मृत्यू HIV मुळे होतो. TB मुळे 1000 लोक मरतात, मलेरियामुळे 1000 लोक मरतात. पण तंबाखूमुळे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, आत्महत्या, HIV, TB, मलेरिया या सगळ्यांना मिळून ह्याच्यापेक्षाही जास्त 3700 लोकांचा मृत्यू 24 तासामुळे तंबाखूमुळे होतो. म्हणजे तुम्ही विचार करा, जे टॉप 10 लिडिंग कॉजेस आहेत भारतामध्ये, ज्यांनी सगळ्यात जास्त लोक मरतात, त्यातले 6 आजारांमध्ये तंबाखू हा कारण आहे. तो तंबाखूमुळे फार नुकसान होतं. आणि भारताला तर डबल खतरा याच्यासाठी आहे की जसं विदेशांमध्ये सिगरेट प्राथमिकता वापरली जाते, तिथे चघळण्याचा तंबाखू नाही आहे, तोंडात टाकण्याचा, जसं साधा तंबाखू किंवा आपण म्हणू गुटखा, पान मसाला किंवा खैनी, हे प्रकार विदेशामध्ये नाही आहेत जसं भारतात आहेत. त्याच्यामुळे भारतामध्ये मुख कर्करोगामध्ये भारत हा पूर्ण वर्ल्डमध्ये नंबर 1 आहे. तर तंबाखूमुळे भरपूर काही होतं. तुम्ही तोंडापासून शरीरातील किती अंगांवर तुम्ही विचार करा. डोळे आहेत, मुख आहे, गळा आहे, थ्रोट आहे, लॅरिंग्स आहे, स्वरयंत्र आहे, फुफ्फुस आहेत, पोट आहे, मूत्राशय आहे, कुठे कुठे याचा इफेक्ट जात नाही आहे. हृदयाचे आजार आहेत, कॅन्सर्स आहेत भरपूर, हे सगळे तंबाखूमुळे होतात. तर तंबाखू नुसतं आपण जरी बोललो तर त्याचा पण फार मोठा विस्तार आहे. जर तुम्ही गुटखा आणि पान मसाला घेतला किंवा महाराष्ट्रातल्या नागपूर झोनमध्ये आम्ही बघितलं एक विशेष तंबाखूचा प्रकार आहे, त्याला खर्रा म्हटलं जातं, ज्याला मुंबईसारख्या साईडला त्याला मावा म्हणतात. त्याच्यामध्ये सुपारी आणि तंबाखू मिळून त्याला रगडलं जातं. आणि जो आजार होतो गुटखा, पान मसाला आणि या खऱ्याने, त्याला आम्ही म्हणतो सबम्युकस फायब्रोसिस. म्हणजे ह्याच्यामध्ये तोंड उघडत नाही, तोंड हळूहळू बंद व्हायला लागतं आणि जेवायला मुश्किल होतं. टाटा हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला किती केसेस मिळतील, किंवा कुठल्याही तुम्ही दाताच्या डॉक्टरला विचारा, त्यांच्याकडे अशा किती केसेस येतात. आम्ही तर एक केस अशी बघितली टाटाची की त्या मुलाला, तो मुलगा 7वीतला मुलगा होता, तो दिवसभरामध्ये आई वडील पैसे द्यायचे खायला तर तो 20 पुड्या खायचा आणि त्याचं तोंड पूर्णपणे बंद झालं, लॉक जॉ ज्याला आम्ही म्हणतो. सो ही फार डेंजरस कंडिशन आहे. लाल तोंडामध्ये डाग येतात, सफेद येतात, ज्याला आम्ही इरिथ्रोप्लॅकिया आणि ल्युकोप्लॅकिया म्हणतो, आणि मग ते कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं. हे फक्त तंबाखूबद्दल मी सांगितलेलं आहे. बाकी दारूबद्दल म्हणाल तर दारूमुळे 26च्या वर आजार होतात. दारू किती बोलू मी आता ह्याच्याबद्दल भरपूर काही मिथ आहेत भारतामध्ये, आणि हे मिथ पण आपल्याला
व्यवस्थितरित्या लोकांच्या मनामधून हे काढले पाहिजे. आणि असंच ड्रग्ज आहेत, ह्या सगळ्यांबद्दल बोलायला गेलं तर भरपूर वेळ जाईल, पण हे सगळी व्यसनं आपल्या शरीराला बरोबर मनाला पण नुकसान देतात आणि तुमच्याबरोबर तुमच्या परिवाराला पण धोका आहे. समजा एखादा दारू पिऊन तो घरी मारतो बायका मुलांना, बाहेर पण मारू शकतो आणि गाडी पिऊन त्याच्यामुळे अपघात होतात, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पण भरपूर लॉस आहे. ड्रग्स, ज्याला ड्रग्ससाठी पैसे पाहिजे असतात तो एरियामध्ये चोऱ्या करायला लागतो, तर समाजाला पण हा खतरा आहे. जेलमध्ये जर तुम्ही गेलात तर भरपूर जे असतात जेलमधले कैदी, ते दारूच्या इफेक्टमध्ये त्यांनी गुन्हा केलेला असतो आणि ते जेलमध्ये असतात. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भरपूर लॉस त्या व्यक्तीला, परिवाराला, समाजाला आणि देशाला पण आहे. बरोबर. नक्कीच ही व्यसनं खूप घातक ठरतात. तर सर आज आपल्याला व्यसनमुक्तीविषयी माहिती देत आहेत. सरांकडून आज आपण या विषयावर अजून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु प्रेक्षक हो, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी सर आपल्याला व्यसनांचे दुष्परिणाम सांगत होते. तर सर, एखाद्या व्यक्तीला व्यसन सोडायचं असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल काय उचलायला पाहिजे त्या व्यक्तीने? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वीकार केलं पाहिजे की त्याला आजार आहे. कारण व्यसनी लोकांमध्ये हा फार मोठ्या आमच्यासमोर समस्या असते की ते स्वीकार नाही करत की त्यांना व्यसन आहे. तर जोपर्यंत तुम्ही स्वीकार नाही करत तुमचा इलाज होऊ नाही शकणार आहे. भरपूर जे माझ्याकडे येतात त्यांचे युजली परिवारातील सदस्य येतात, एखाद्याची पत्नी असते, आई असते किंवा घरचे असतात. तर ते म्हणतात की याचं व्यसन सोडवा, पण त्याला नाही वाटत की तो व्यसन करतोय म्हणून, किंवा हे लोक खोटं भरपूर बोलतात. तर पहिली स्टेप आहे की त्या व्यक्तीची मनापासून इच्छा पाहिजे सोडण्याची आणि त्यांनी स्वीकार केला पाहिजे की त्याला प्रॉब्लेम आहे. कारण व्यसन लोक म्हणतात सवय आहे, ही नुसती सवय नाही आहे, हा मेंदूचा आजार आहे, हे आपल्याला पक्क ठरवलं पाहिजे. जसं हृदयाचा आजार असतो, जसं फुफ्फुसाचा आजार असतो, जसा ब्लड प्रेशर असतो. जर तुम्ही डायबिटीसच्या गोळ्या नाही घेतल्या तर डायबिटीस वाढणार, ब्लड प्रेशर किंवा हृदयाच्या गोळ्या नाही घेतल्या तर त्यांचा ब्लड प्रेशर वाढणार किंवा अस्थमा वाढणार. तर तसंच हा पण एक मेंदूचा आजार आहे आणि हा जुना आजार आहे, त्यामुळे ह्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट आवश्यकता आहे. तर पहिली स्टेप आहे स्वीकार करणे की मला व्यसनाचा आजार झालेला आहे. एकदा तुम्ही स्वीकार केला मग तुम्हाला असेस केलं जातं की तुमची सिव्हिअरिटी किती आहे ना, म्हणजे तुमचा डिपेंडन्स किती आहे. मग तो तंबाखू असो, गुटखा असो किंवा दारू असो किंवा ड्रग असो, तर ते डिपेंडन्स अनुसार आणि तुमच्या शरीरामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट केली जाते. तर हे याच्यासाठी भारत सरकारचे डिॲडिक्शन सेंटर आहेत, प्रायव्हेट पण डिॲडिक्शन सेंटर आहे. तर तिथे जाऊन तुम्ही स्वतःला इन्व्हेस्टिगेट करा आणि बघा की ह्या व्यसनामुळे तुमच्या शरीर आणि मनावर काय काय इफेक्ट झालेले आहेत. मी मनाबद्दल मुद्दामून म्हणतो कारण भरपूर लोकांना माहीत नसतं की याला आम्ही कोमॉर्बिडिटी म्हणतो. कोमॉर्बिडिटी म्हणजे तुम्हाला व्यसनाबरोबर शारीरिक आणि मानसिक आजार पण असू शकतात. म्हणजे मानसिक आजार म्हणजे तुम्हाला डिप्रेशन असू शकतं किंवा आणखीन कुठला मानसिक आजार, आता मी नाव घेत नाही कारण लोक मग त्याच्याबरोबर आयडेंटिफाय करतात. तर ते कोमॉर्बिडिटी हे डायग्नोज करणं, त्याचं निदान करणं हे का मनोचिकित्सकाचं काम आहे. सायकियाट्रिस्ट ह्याचा इलाज करतात. तर पहिलं तुम्ही इन्व्हेस्टिगेट करून घ्या. जर तुम्ही दारू पिणारे असाल तर त्याच्यामुळे तुमच्या लिव्हरवर किती इफेक्ट आलेला आहे किंवा तुमचं लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे किती वाढलेलं आहे ना. तुमच्या पोटाची आतली त्वचा कशी आहे, नाजूक आहे की तिथे अल्सर झालेले आहेत है ना. हातापायाला मुंग्या येतात तर न्यूरोपॅथी तर नाही आहे किंवा मेंदूवर काही इफेक्ट आला तर नाही आहे. ह्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की शरीर कसं आहे, मन कसं आहे. आणि मग तुम्हाला असोसिएटेड, तुम्ही जर व्यसन बंद केलं तर तुम्हाला जे काही त्रास होतात, तर समजा काही लोकांना झोप नाही लागत तर झोपेच्या गोळ्या, किंवा जर तुम्हाला पोट साफ होत नसेल तर पोट साफ करण्याची औषधं ही तात्पुरती दिली जातात. आणि त्याच्याबरोबर काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. कारण
ॲडिक्शनची डेफिनेशन आहे की क्रोनिक रिलॅप्सिंग डिसऑर्डर, म्हणजे हा जुना आजार आहे आणि पुन्हा पुन्हा होणारा आजार आहे. एकदा घेऊन हा आजार ठीक होत नाही. जसं आपण मलेरिया 3 दिवस गोळ्या घेतल्या तर ठीक होतं किंवा टायफॉइड 14 दिवस गोळ्या घेतल्या तर ठीक होतं, तसं ह्याच्यामध्ये नाही आहे. व्यसनामध्ये सगळ्यात मोठा आमच्या समोर चॅलेंज म्हणजे रिलॅप्स आहे. रिलॅप्स म्हणजे हे सोडतात पुन्हा चालू करतात. माझ्याकडे एक पेशंट आला, त्याला मी म्हटलं एवढा त्रास होतो कशाला घेतो, सोडून दे. तो म्हणाला, डॉक्टर साहेब व्यसन सोडणं कोणती मोठी गोष्ट आहे, मी अनेक वेळा सोडलेलं आहे. अनेक वेळा सोडला याचा अर्थ पुन्हा पुन्हा चालू करतात. हा फार मोठा चॅलेंज. आणि इथे मला असं वाटतं की ब्रह्माकुमारी शाखा स्कोर का करते, कारण ह्या लोकांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवलं जातं 1 ते 3 महिने 6 महिने, पण बाहेर आल्यावर पुन्हा तेच मित्र असतात, पुन्हा तोच एरिया असतो किंवा पुन्हा तोच एकटेपणा किंवा जॉब नसणं, हे सगळ्या समस्या असतात. तर हे पुन्हा फॉलबॅक होण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर तिथे त्यांना सांभाळलं पाहिजे. बाहेर आल्यावर तिथे ब्रह्माकुमारीचं ज्ञान आणि योग, राजयोग, ध्यान, काउन्सिलिंग हे जर सतत चालू राहिलं तर तो पूर्णपणे सुटण्याची चान्सेस वाढतात. गॅरंटी नाही, चान्सेस वाढतात. कारण आम्हाला ॲलोपॅथीमध्ये ही म्हण शिकवली जाते की वन्स ॲन ॲडिक्ट इज ऑलवेज ॲन ॲडिक्ट. पण ती चुकीची आहे असं मी म्हणेन. आपल्याला हे काढून टाकलं पाहिजे. कठीण आहे याचा इलाज. एकदा ॲडिक्शन झाले की इलाज कठीण आहे, पण असंभव नाही आहे असं मी म्हणेन. सर्वसाधारणपणे एक व्यक्ती व्यसन सोडण्यापूर्वी पूर्णपणे कॉमनली आमचा डेटा सांगतो की 1 ते 2 वेळा तिचा रिलॅप्स होतो. रिलॅप्स म्हणजे तो 3-6 महिने सोडतो आणि पुन्हा चालू करतो, पुन्हा पहिल्या पॅटर्नवर येतो. तर आपण निराश नाही व्हायचं, पुन्हा आपण मदत घ्यायची. असं 1-2दा झालं की तुम्ही पूर्णपणे बाहेर येऊ शकता. असे पण आमच्याकडे केसेस आहे, फर्स्ट गो मध्ये त्यांनी सोडलेलं आहे. तर प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे, मला हे सांगायचं आहे. तर पहिलं त्यांनी स्वीकार केलं पाहिजे, रेग्युलर डॉक्टर बरोबर फॉलोअप, औषध घेतली पाहिजे आणि त्याला विशेष घरच्यांनी मदत केली पाहिजे. सपोर्ट्स, घरचे फॅमिली मेंबर्स आणि मित्र यांच्या सहाय्याने तो व्यसन सोडू शकतो. आणि मग तो त्यांनी सोडला की मग त्याला मेंटेन करण्यासाठी जे आवश्यक आहे, जसं ब्रह्माकुमारीच्या शाखा आहेत, तिथे जाऊन जर त्याने ज्ञान योगाचा अभ्यास केला तर तो पुन्हा ह्याच्याकडे जाण्याचे चान्सेस कमी होतात, असा आमचा अनुभव आहे. बरोबर सर. बऱ्याच लोकांना व्यसन सोडण्याची इच्छा असते, पण अनेक कारणांमुळे त्यांना व्यसन सोडता येत नाही किंवा परत रिलॅप्स होतो. तर अशा वेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे मदत केली जाते? फार फार इम्पॉर्टंट प्रश्न मी म्हणेन. कारण मी एक ॲलोपॅथी डॉक्टर आहे आणि आम्हाला हे शिकवलं जातं की व्यसन सोडणं किती कठीण आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, मी भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये गेलेलो आहे, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इथे अरुणाचल प्रदेशपर्यंत. भरपूर डिॲडिक्शन सेंटर्सला जर तुम्ही गेला तर तुम्हाला एक कळेल की त्यांना बाहेरून टाळं लावलं जातं आणि जाळी असते, कारण त्यांनी पळून जाऊ नये म्हणून. कारण हे लोक पळून जातात. काही जण तर 2ऱ्या-3ऱ्या माळ्यावरून पण जंप मारतात जेव्हा त्यांना विड्रॉल सिम्पटम्स येतात. त्यामुळे ते कठीण आहे. आणि आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत घरच्यांनी त्यांना आतमध्ये ठेवलेलं आहे डिॲडिक्शन सेंटरमध्ये, तोपर्यंत ते सुरक्षित असतात. पण बाहेर आल्यावर तेच मित्र असतात, तीच परिस्थिती असते, तोच तणाव असतो आणि तेच वातावरण असतं. त्यामुळे ह्याचे चान्सेस जास्त आहेत तो पुन्हा जाणार. आणि विशेष जे ड्रग्ज विकणारे असतात ते पुन्हा ह्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला सपोर्टची गरज असते आणि ते पोषक वातावरण ब्रह्माकुमारी शाखेमध्ये मिळतं. ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, इवन गावामध्ये पण शाखा आहेत भरपूर. तर तिथे जो राजयोग शिकवला जातो तिथे सगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक येतात. आणि हा जो राजयोग आहे याच्यावर ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगेन की 50पेक्षा जास्त पब्लिश स्टडीज आहेत की ज्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार ठीक होतात. मी स्वतः इन्व्हेस्टिगेटर आहे 2 स्टडीचा, ज्याच्यामध्ये आम्ही तंबाखू आणि दारू, इवन ड्रग्स ह्याच्यावर आम्ही त्याचे परिणाम बघितले आणि खूप सुंदर रिझल्ट आहेत. म्हणजे एका स्टडीमध्ये आम्ही बघितलं, आम्हाला पण शॉकिंग वाटलं की 97% लोकांचं पूर्णपणे व्यसन सुटलं, त्यातले 64% लोकांनी एका महिन्यामध्ये पूर्णपणे सुटलं. आता हे फार मोठा डेटा आहे. 64% लोक एका महिन्यात पूर्णपणे सोडतात. आणि जे लोक सोडतात त्यांच्यामध्ये रिलॅप्स नाही आहे, ही एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे. याचं कारण आहे
की ब्रह्माकुमारी शाखेमध्ये आपल्याला खूप सुंदर आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं की आपण कोण आहोत आणि आपण ह्या शरीरापेक्षा भिन्न एक चैतन्य शक्ती आहोत आणि आपल्यामध्ये शक्ती आहे कारण आपण डायरेक्ट परमात्म्याची संतान आहोत. हा जेव्हा त्याला अनुभव होतो, मेडिटेशन म्हणजे परमात्म्याशी जेव्हा कनेक्ट करता, तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, गॉड, अल्ला, ईश्वर, तो निराकार ज्योतिस्वरूप परमात्मा, त्याच्याशी जेव्हा तुम्ही कनेक्ट करता तर ते शक्तीचा अनुभव करतात. मी स्वतः एक काउन्सिलर आहे, CBT थेरपिस्ट आहे, तर मी हा इंटरव्ह्यू घेतो की तुम्हाला इथे काय मिळालं, तर ते म्हणाले आम्हाला शक्तीचा अनुभव झाला. एकाने तर खूप सुंदर सांगितलं, म्हणजे हे बघा आध्यात्मिक ज्ञान कसं मदत करतं. हे आमचे भाऊ दारू पिऊन गटारामध्ये पडलेले असायचे, अनेक वर्षाचं व्यसन, पण इथे आल्यावर 7 दिवसामध्ये त्यांनी व्यसन सुटलं. तर मला तर फार आश्चर्य, कारण काही विड्रॉवल नाही, काही नाही. मी त्याला विचारलं की काय मिळालं तुला, तो म्हणाला मी इथे आल्यावर मला कळलं की मी तर देवता आहेत आणि देवता हे घेत नाहीत. तर म्हणजे त्याच्यातली ती चांगलेपणा, ज्याला आम्ही सुप्रा कॉन्शियस म्हणतो, अनादी संस्कार, ते जागृत झाले, देवत्व जागृत झालं मेडिटेशनने. तर असे विचित्र अनुभव आम्ही पाहिलेले आहेत. तर मेडिटेशन हे सायंटिफिक आहे, एव्हिडन्स बेस्ड आहेत. सगळ्या धर्माचे लोक इथे येतात आणि त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही विचार करा, 140 देशामध्ये 12 लाखच्या वर विद्यार्थी आहेत जे एकही व्यसन करत नाही. तर ही मेडिटेशनची ताकद आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे येणारा कुठलाही व्यक्ती व्यसन करत नाही, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सपोर्ट मिळतो. तिसरी गोष्ट, रोज जो एक क्लास असतो, पॉझिटिव्ह थिंकिंग क्लास किंवा परमात्म्याचे महावाक्य असतात, ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो, ज्ञानाची मुरली, ती त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे. म्हणजे श्रेष्ठ ज्ञान दिलं जातं आणि त्याने त्याच्या मेंदूमध्ये चेंजेस होत असतील किंवा रासायनिक चेंजेस होत असतील तर त्याच्यामुळे त्याचा सेल्फ रिस्पेक्ट वाढतो. आणि अशा विविध कारणाने, विशेष म्हणजे आमच्या बाकीच्या स्टडीमध्ये जे पाहिलेलं आहे की जेव्हा आम्ही मेडिटेशन करतो तर आम्हाला आतून आनंदाचा अनुभव होतो. जो आनंद त्याला व्यसनामध्ये मिळत होता त्याच्या कितीतरी पटीने जास्त आनंद त्याला राजयोग ध्यानामध्ये मिळतो. एका पेशंटने खूप छान सांगितलं, तो म्हणाला मी उगाचच बाहेरून अफीम, चरस, गांजा घेत होतो, मला तर आता कळलं की माझ्या आतमध्ये फार मोठा अफीम, चरस आणि गांजा आहे. आता हे सध्याचं सायन्स याला सपोर्ट करतं की आपल्या मेंदूमध्ये आनंदामाइड नावाचं केमिकल, ह्याला आम्ही एंडोकॅनाबिनाइड्स म्हणतो. आनंदामाइड हे टेक्निकल नाव आहे. तर हे स्राव आपल्या मेंदूमध्ये रिलीज होतात आणि आपल्याला तो आनंदाचा अनुभव होतो. त्यामुळे त्या ड्रग्स किंवा दारू किंवा तंबाखूवरची डिपेंडन्सी संपते आणि त्याला त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव व्हायला लागतो. मग व्यसन सोडावं लागत नाही, व्यसन आपोआप सुटतं. त्यामुळे ह्या सगळ्या कारणाने ब्रह्माकुमारी शाखेवर गेला तर व्यसन सोडण्याचे तुमचे चान्सेस कितीतरी पटीने वाढतात. हा आमचा अनुभव आहे. बरोबरच सर, नशामुक्त भारत घडवण्यासाठी भारत सरकार आणि ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न तर सुरू आहेतच, पण सामान्य नागरिकांची यामध्ये भूमिका काय असली पाहिजे आणि शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थांनी व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीसाठी काय काय कार्यक्रम राबवले पाहिजेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भरपूर लोकांना मी जेव्हा सेशन घेतो मला खरंच वाईट वाटतं, कारण मी मुंबईवरून पूर्ण भारतात फिरत असतो. भरपूर लोक माझ्यावर टीका करतात की तू डॉक्टर आहेस, कशाला आपली वेळ घालवतो. कारण मोठ्या मोठ्या प्रोग्राममध्ये आम्ही बघतो फार थोडी लोक येतात. पण मला ह्या माध्यमाद्वारे सांगावंसं वाटतं की व्यसन जरी तुम्ही करत नसाल पण तुमच्या आजूबाजूला व्यसन करणारे आहेत तर तुम्हाला धोका आहे. मी सिंपल भाषेत सांगतो, बाजूच्या घरात आग लागली आहे, तुम्ही सुरक्षित नाही आहात. ती आग आज नाही तर उद्या तुमच्याकडे येणारच. त्यामुळे ह्याला तुम्ही कमी लेखू नका. तुमच्या एरियामध्ये जर दारू पिणारी व्यक्ती असेल तर तो सगळ्या एरियाला धोका असू शकतो, कारण अंडर द इफेक्ट ऑफ अल्कोहोल ती व्यक्ती काहीही करू शकते. निर्भया कांडची केस आहे आमच्यासमोर लाईव्ह आहे, ठीक आहे ना. दारूच्या नशेमध्ये व्यक्तीचं भान जातं, संशयवृत्ती वाढते आणि त्याच्याकडून गुन्हे होतात, हे आपल्याला माहिती आहे. नंबर 2, जे ड्रग्स घेणारे असतात त्यांच्याबद्दल पण मी सांगेन की ह्यांना ड्रग्ससाठी पैसे नाही मिळाले तर पहिले ते घरात चोरी करतात, घरातली भांडीतपर्यंत विकतात ते पण संपलं तर शेवटी ते काय करतात की एरियामध्ये चोरी करायला लागतात.
तर त्या एरियातील लोकांना परत धोका आहे है ना, ते कधीही काही करू शकतील. त्यामुळे असा कधीच विचार करू नये की हा माझा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून आपल्याला भरपूर वेळेला लोक सरकारला दोष देतात. मी सरकारला अजिबात काही बोलत नाही. सरकार आपापल्या परीने काम करत आहे. आपला पण रोल आपल्याला समजून घेतला पाहिजे. जोपर्यंत भारतातला प्रत्येक नागरिक याच्यामध्ये युद्ध स्तरावर उतरत नाही तोपर्यंत नशा पूर्णपणे जाणार नाही. भारत सरकारने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. नशामुक्त भारत अभियान लॉन्च केलेलं आहे. आता त्यांनी आमच्यासारख्या NGOsला बरोबर घेतलेला आहे आणि स्पंदन हा कार्यक्रम, मिशन स्पंदन हा नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचा कार्यक्रम आहे. नशामुक्त भारत अभियान सामाजिक आणि न्याय विभागाचा कार्यक्रम आहे. आम्ही मिळून जरी केलं तरी बाकीच्या संस्था आणि खूप चांगल्या संस्था भारतात काम करतायत. महाराष्ट्रात पण खूप चांगल्या संस्था काम करतायत. आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आणि प्रत्येकाने आपापला वाटा उचलला पाहिजे. विशेष मी स्वतः एका इंटरनॅशनल प्रोजेक्टचा डायरेक्टर आहे ज्याचं नाव आहे गीता. गीता म्हणजे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ टोबॅको अवेअरनेस. आता हा आमचा मेडिकल म्हणा वैद्यकीय प्रभागाचा प्रोजेक्ट आहे. हा का लॉन्च केला? कारण मला दिसलं की तंबाखू इज अ सिंगल लार्जेस्ट कॉज ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. म्हणा तंबाखूमुळे होणारे आजार आणि त्याच्यामुळे होणारे मृत्यू हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि आपला भारताचा नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम आहे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम. प्रत्येक राज्यामध्ये नोडल ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्टला ऑफिसर आहे, तरी आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत. आणि आम्ही बघितलं की सुरुवात तंबाखूपासून होते, ज्याला आम्ही गेटवे थेअरी म्हणतो. म्हणा मुलं सुरुवातीला गुटखा खातात, पान मसाला खातात किंवा खर्रा खातात, हळूहळू सिगरेट, मग गांजा आणि मग ड्रग्स किंवा हल्ली सिंथेटिक ड्रग्स मार्केटमध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे त्याचा प्रवास चालू होतो. तर हा प्रवास आपल्याला थांबवायचा असेल तर दरवाजाच आपल्याला पहिला बंद केला पाहिजे आणि दरवाजा हा तंबाखू आहे. त्यामुळे तंबाखूवर आम्ही हा प्रोजेक्ट इंटरनॅशनल लॉन्च केला. आणि मी माझं भाग्य समजतो की FCTC म्हणजे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ टोबॅको कंट्रोल ही युनायटेड नेशनची COP7 कॉन्फरन्स होती भारतामध्ये, जिथे 180 देशाचे प्रतिनिधी आलेले. त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला आणि बघितलं की पूर्ण विश्वातले 182 देश ह्या तंबाखूला आपल्या देशातून काढतायत. तर आमचा हा प्रोजेक्ट भारतामध्ये खूप सक्सेसफुल आहे की आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये तंबाखू बंदीवर काम करतोय. कारण आम्हाला आता कळलं आहे, एक खूप चांगला डेटा तुम्हाला सांगतो की भारतामध्ये 5,500 विद्यार्थी दररोज तंबाखू चालू करतात. हे एका स्टडीमध्ये दिसलेलं आहे आणि सगळ्या मुलांना आपण वाचवू शकतो. जर आपण यांना 18 वर्षाखाली वाचवलं या व्यसनापासून तर पुढे हे व्यसन करण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्यामुळे आमचा हा प्रोजेक्ट आम्ही भारत सरकार बरोबर मिळून शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी तिथे सगळीकडे आम्ही फक्त तंबाखू नाही, आम्ही ड्रग्स, सिंथेटिक ड्रग्स आणि बाकी व्यसनांबद्दल पण माहिती देऊन विशेष त्या विद्यार्थ्यांना आतून आत्मबल वाढवतो. म्हणजे नाही कसं बोलायचं, तुमच्यावर प्रेशर टाकला मित्राने तर त्याला नाही कसं म्हणायचं ते आम्ही शिकवतो की हँडलिंग पियर प्रेशर. आणि मग त्याला इंटरेस्ट असेल तर त्याला व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग कसं असायला पाहिजे हे शिकवतो. आणि आमचा अनुभव असा आहे की जर ह्या विद्यार्थ्यांना कमी वयामध्ये व्हॅल्यूजचं किंवा मूल्यांचं शिक्षण दिलं गेलं की तो मुलगा आतून स्ट्रॉंग बनतो आणि मग तो पुढे लाईफमध्ये चॅलेंजेस जरी आले तर त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि तिथे मेडिटेशनचा रोल फार महत्त्वाचा आहे. कारण मेडिटेशनने विल पॉवर वाढते, शरीर पण चांगलं होतं, मन पण शक्तिशाली होतं आणि तो येणाऱ्या आयुष्यातील चॅलेंजेसना सामना करू शकतो. तर अशा प्रकारे ब्रह्माकुमारीचा हा प्रोजेक्ट अतिशय सफल चालू आहे. बरोबरच. प्रेक्षक हो, सर आपल्याला फार सुंदर अशी माहिती देत आहेत आणि आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो डॉक्टर सचिन परब सर यांच्याशी व्यसनमुक्त भारत अभियान या विषयावर. तर सर आपण जसं म्हटलात की आजच्या काळात माध्यम आणि चित्रपटसृष्टीचा समाजावर फार मोठा प्रभाव आहे.
तर व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यामध्ये मीडिया आणि कलाकारांची भूमिका काय असू शकते, तसंच व्यसनाला प्रोत्साहन मिळणार नाही यासाठी त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी? फार महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण ह्या मुलांमध्ये आपण बघितलं की त्यांचा मेंदू परिपक्व नसतो, म्हणजे दे आर प्रोन टू सजेशन्स. तर त्यांना प्रोग्राम केलं जातं है ना. तर हे सगळे सिने तारका आहेत, हे ज्या प्रकारे सरोगेट ॲडव्हर्टायझिंग नावाचा प्रकार आहे. आता सरोगेट ॲडव्हर्टाईज म्हणजे काय की तुम्ही दाखवता एक प्रॉडक्ट पण तुम्ही विकता वेगळा. भारतामध्ये व्यसनासंबंधित वेगवेगळे कायदे आहेत, जसं तंबाखूसाठी कोटपा ॲक्ट 2003 आहे ना, ड्रग्ससाठी NDPS ॲक्ट आहे, तसंच तंबाखूसाठी आता JJ ॲक्ट पण आहे, ज्युवेनाइल जस्टिस ॲक्ट. तर हे सगळे कायदे भारतामध्ये आहेत. त्यातला कोटपा ॲक्ट तुम्हाला गुटखा आणि तंबाखूची डायरेक्ट जाहिरात किंवा स्पॉन्सरशिप करायला मना करतो. मग आता ह्यांना विकायचं तर आहे, तर मग हे काय करतात, तर ही वेलचीची ॲडव्हर्टाईज दाखवतात. आणि भरपूर लोकांना माहीत नसतं की जे टीव्हीवर ॲडव्हर्टाईज बघतात ती वेलचीची असते. तर लोकांना वेलचीचं व्यसन लागत नाही, लोकांना व्यसन लागतं ते गुटखा आणि पान मसाल्याचं. पण ते ब्रँडचं नाव ते पुन्हा पुन्हा तुमच्या मनामध्ये टाकत असतात. त्याच्यासाठी बॉलिवूडचे ॲक्टर्स त्यांचा वापर केला जातो. आणि ह्या मुलांना वाटतं की माझा हिरो जर घेतोय म्हणजे ह्याच्यात काहीतरी चांगलं असलं पाहिजे. आता मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण जर तुम्ही बघितले जे फेमस ब्रँड्स मार्केटमध्ये आहेत तर ते अशा प्रकारे मुलींना पकडण्याचा प्रयत्न करतात. दुसरी चिंतेची बाब आहे जी गॅट्स सर्वे याच्यामध्ये आम्हाला दिसली. गॅट्स हा ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्वे आहे. भारतामध्ये 2 वेळा घेतला गेला, एक 2009-10 झाला आणि एक 2016-17 झाला. तर भारतामध्ये सगळीकडे बघितलं गेलं की तंबाखूचा वापर कसा करतात, कोणत्या वयागटात करतात. तर मी महाराष्ट्रामध्ये बोलेल की आमच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे की 15 वर्षाच्या खाली तंबाखू चालू होतो. आणि दुसरी चिंतेची गोष्ट आहे आमच्यासमोर की मुली ज्या ह्याच्याकडे जात नव्हत्या त्या आता ह्याचा वापर करायला लागलेल्या आहेत. कारण अगेन प्रोग्रामिंग की सिगरेट पिल्याने वजन कमी होतं किंवा दारू वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि ते हार्टसाठी चांगले असतात, किंवा बियर प्यायला तर किडनी स्टोन ठीक होतो. अशा प्रकारे यांचं मार्केटिंग चालतं. तर या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. अँटीऑक्सिडंट्स भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये सगळीकडे असतं, त्यामुळे जर अँटीऑक्सिडंट्स हवे असतील तर दारू प्यायची आवश्यकता नाही आहे. वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज पाहिजे, त्याच्यासाठी सिगरेटची आवश्यकता नाही आहे. ही अल्पकालची मजा जीवनाची सजा ठरू शकते, पण अनफॉर्च्युनेटली हे वापर केला जातो आहे. तर आपल्याला ह्या ॲडव्हर्टाईजपासून स्वतःला सांभाळायला पाहिजे आणि याच्या प्रभावाखाली येऊ नका असंच मी म्हणेन. आणि हेच सिने तारका जर पॉझिटिव्ह ॲडव्हर्टाईज करायला लागले, जसं राहुल द्रविड आहे तर तो कधी तंबाखूचा वापर करत नाही, तर तो तंबाखूसाठी भारताचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. महाराष्ट्रामध्ये सिद्धार्थ जाधव आहे, तो ॲक्टर आहे पण तो व्यसन करत नाही, तर तो लोकांना सांगतो की व्यसनमुक्त जीवन कसं चांगलं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर माझं ह्या चॅनलद्वारे या सर्व सिने तारकांना, फिल्म स्टार्सना हे नम्र निवेदन आहे की तुम्ही आपल्या देशाला वाचवा, कारण तुमच्याने लोक प्रभावित होतात तुमच्या एका वाक्याने. तर तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना सांगा की ह्याच्यापासून दूर राहा. जर अशा प्रकारे आपण काही पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स उभे केले तर त्यांचा डेफिनेटली विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो आणि हे विद्यार्थी युवा ह्या व्यसनांपासून दूर राहू शकतात. दुसरं एक महत्त्वाचं मी सांगेन की एक मेसेज गेलेला आहे चुकीचा की जेव्हा पण तुम्हाला टेन्शन आलं किंवा आयुष्यामध्ये असफलता आली की व्यसन प्या, म्हणजे पप्पू पास झाला तर पप्पू पार्टी देणार आणि पार्टी म्हणजे दारू. आता पप्पू फेल झाला तरी दारू, म्हणजे दोन्ही सिच्युएशनमध्ये पप्पू दारूच पितो. हे कोणी शिकवलं, तर हे आपल्याला मूवीजद्वारे शिकवलं जातं की कधीही आयुष्यात फेल्युअर आलं, म्हणजे अभ्यासात तुम्ही फेल झालात, परीक्षेत फेल झालात किंवा प्रेमामध्ये पण अपयश मिळालं तर दारू प्या आणि सिगरेट प्या. हे चुकीचं आहे. तुम्हाला अपयशासाठी दारू किंवा सिगरेट हे सोल्युशन नाही आहे. आपण पुन्हा उभं राहायचं, पुन्हा प्रयत्न करायचं, चांगल्या दिशेने जायचं असं मी म्हणेन.
माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. आमच्या आयुष्यात आमचं शिक्षण मराठीत झालं, पण 11वीला सगळं इंग्रजीमध्ये होतं. तर 11वीला मला इंग्रजी विषयामध्ये 34 मार्क मिळाले आणि एक ग्रेस मार्क देऊन पास केलं आणि मला 11वीत प्रमोट केलं. पण मी दारू सिगरेट किंवा असे काही पदार्थ नाही घेतले. मी मेहनत केली आणि पुन्हा 12वीला चांगले मार्क्स मिळाले, त्यामुळे मला मेडिकलला ॲडमिशन मिळालं. इवन MBBSला पण मला 2 विषयात फेल केला, मेडिसिन अँड सर्जरी. आणि माझ्याबरोबरचे सगळे मुलं पुढे गेले. पण याचा अर्थ असं नाही की दारू प्यायला पाहिजे, सिगरेट प्यायला. मी पुन्हा प्रयत्न केला. ही गोष्ट वेगळी आहे की मला रिव्हॅल्युएशनमध्ये पास करण्यात आलं. पण असे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात येतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांना पायलट बनायचं होतं, ते इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले, उदास होते, पण त्यांनी दारू नाही पेली, सिगरेट नाही प्यायली, ते पुन्हा उभे राहिले आणि आज ते प्रेसिडेंट झाले, एवढे मोठे शास्त्रज्ञ झाले. तर मी असं म्हणेन की ह्या सगळ्या परिस्थितींना गांभीर्याने तोंड द्या. तुम्ही ज्ञानाचा अभ्यास करा, मार्गदर्शन घ्या, मेडिटेशन शिका, पण ह्यांच्या ॲडव्हर्टाईजच्या प्रभावाखाली येऊ नका, तर तुम्ही स्वतःला वाचवू शकता. बरोबर. सर, जर व्यसनमुक्तीसाठी कोणाला काही मदत किंवा मार्गदर्शन हवं असेल तर सरकारच्या काही अधिकृत हेल्पलाईन्स किंवा पोर्टल्स उपलब्ध आहेत का? येस, ही पण एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. व्यसनाबरोबर ना व्यक्ती प्रतिष्ठेचा विषय तो कॉन्फिडेन्शियल ठेवतो, कोणाला सांगत नाही की मला सोडायचं किंवा आहे. तर भारत सरकारच्या 2 नॅशनल पोर्टलाईन आहे, टेलिफोन लाईन्स आहेत. एक ड्रग्ससाठी 14446 हा नंबर आहे की तुम्ही या नंबरवर फोन करून मदत मागू शकता की मला ड्रग्स सोडायचं आहे, तर मी काय करायचं. तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ जे भारत सरकारचे पूर्ण भारतामध्ये 364 रिहॅब सेंटर आहे, डी ॲडिक्शन सेंटर, त्याचा ॲड्रेस देतील, तुम्हाला गाईड करतील व्यसन कसं सोडलं पाहिजे. अशाच प्रकारे तंबाखूसाठी पण एक नॅशनल हेल्पलाईन 1800 नंबरची, 1811-2356 आहे त्याचा नंबर. त्याच्यावर तुम्ही फोन करा. मग ते रेग्युलरली तुम्हाला फॉलोअप करणार, ते समोरून तुम्हाला सांगणार की व्यसन कसं सोडायचं असतं, काय त्रास होऊ शकतो, कधी डॉक्टरांची मदत घ्यायची आणि जवळ कसं जायचं. असे हे सरकारचे झाले, तसेच प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचे पण नंबर आहेत. मी म्हणेन, आता मी ब्रह्माकुमारीतर्फे आहे, तर मी म्हणेन ब्रह्माकुमारीच्या कुठल्याही शाखेत तुम्ही जा, तुम्हाला तिथे निःशुल्क राजयोग ध्यान शिकवलं जातं, तुमचं काउन्सिलिंग केलं जाईल आणि आवश्यकता वाटल्यास तुम्हाला जवळच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये किंवा शासनाची हॉस्पिटल्स आहेत जिथे डी ॲडिक्शन सेंटर आहे, तिथे तुम्हाला मदत मिळू शकते. महाराष्ट्रासाठी मी सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपलं टोबॅको सिझेशन एक्सपर्ट आहे, खूप चांगली टीम आपली काम करते आहे महाराष्ट्राची. तर ड्रग्ससाठी 14446, तंबाखूसाठी 1811 आणि 2356 हा नंबर आहे. महाराष्ट्र शासनाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा ब्रह्माकुमारीच्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही जवळच्या जा, तुम्हाला गुगलवर हे सगळे नंबर मिळतील किंवा तुम्ही मला पण संपर्क करू शकता आणि ह्या सगळ्या सेवा निःशुल्क आहेत. हिम्मत हारू नका. मी एकच स्लोगन म्हणेन की काही कारण झालं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, एक व्यसनाकडे जाऊ नका, कारण व्यसन हे सोल्युशन नाही आहे. टेम्पररी तुम्हाला बरं वाटतं, पण नंतर तुम्ही त्याच्यात फसलेले असता आणि निघणं कठीण आहे. दुसरं, जर व्यसन लागलेलं असेल तर तुम्ही प्रोफेशनलची मदत करा, मदत घ्या, ब्रह्माकुमारी शाखेमध्ये जा. आणि नुसतं सोडून चालत नाही, सोडण्याबरोबर जोडा. तर मी म्हणे सोडा आणि जोडा हे स्लोगन लक्षात ठेवा. लागलं असेल सोडा आणि चांगल्या गोष्टी आयुष्यात जोडा. जसं स्पोर्ट्स आहे, म्युझिक आहे, मेडिटेशन आहे, वाचन आहे, चांगल्या सवयी लावा. व्यसन सोडावं लागत नाही, व्यसन आपोआप सुटतं. तर माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत की निराश होऊ नका. हेल्प इज अवेलेबल. कधी असं वाटलं की आता ह्याच्याबरोबर मी जाणार, असं नाही आहे. आमच्याकडे 60-60 वर्षानंतर लोक आलेली आहेत ज्यांनी व्यसन सोडलेलं आहे आणि कमी वयातली पण आलेली आहेत. तर सगळ्या पॅटर्न्समध्ये आम्ही बघितलं व्यसन सुटू शकतं, फक्त योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला केव्हाही संपर्क करू शकता. बरोबर. सर, आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तर जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी असं म्हणेन की जन्मताच कोणी व्यसनी नसतं, ठीक आहे. काहीतरी अशा घटना घडतात, एक तर मित्रांचा संग मिळतो शाळेमध्ये, आईवडिलांचं लक्ष नसतं किंवा तणाव येतात किंवा फेल्युअर येतात.
तेव्हा आपण कुठेतरी ऐकलेलं असतं की एक सिगरेट घेतली, गुटखा घेतला किंवा दारू प्यायलो तर थोडा वेळ आपला तणाव दूर होईल. तर हे अल्पकालचं नाही आहे, तुम्ही ह्याच्यात फसू शकता. त्यामुळे अशा गोष्टींचा सहारा घेऊ नका. जर घेतला असेल तर तुम्ही सोडू शकता, मदत अवेलेबल आहे. मुलांनी विशेष लक्षात ठेवायचं की 25 वर्षापर्यंत तुम्ही स्वतःला वाचवलं, जे आपल्या भारतीय गुरुकुलची पद्धती होती ब्रह्मचर्यामध्ये शिक्षण, तर तुमचं व्यसनाकडे जाण्याचे चान्सेस अतिशय कमी होतात. आणि ब्रह्माकुमारीचा राजयोग ध्यान हे अनुपम औषध या निशुल्क शिकवलं जातं 140 देशामध्ये. त्याचा अभ्यास करून घ्या, आपले आत्मबल वाढवा आणि केवळ हे तंबाखू, बिडी, सिगरेट नाही, कुठल्याही वाईट सवयींपासून स्वतःला वाचवा आणि आपलं आयुष्य श्रेष्ठ बनवा. माझा भारत व्यसनमुक्त भारत, माझा महाराष्ट्र व्यसनमुक्त महाराष्ट्र. नक्कीच. सर, आपण फार छान असं मार्गदर्शन केलं. प्रेक्षक हो, व्यसनांचा शरीर, मन, कुटुंब तसंच समाजावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यसनमुक्त आणि निरोगी जीवन जगणं फार महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आमच्या हॅलो डॉक्टर संघातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, आता वेळ आलेली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन विषयासह आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.